हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी केकची एक नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे आणि हा केक आहे तो 1 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे। तर आता तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये मी आधी केक हा क्रम कट करून फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि आता तो करायला घेतलेला आहे। तर आता क्रीम आहे ती सगळ्या बाजूने लावून घेते, कारण 2 शेडमध्ये हा केक होणार आहे। तर आता क्रीम ही सगळ्या बाजूने लावून घेते स्पॅच्युलाच्या साहाय्याने। आता ह्या केकसाठी मी एकूण 360 ग्राम प्रीमिक्स वापरलेलं चॉकलेट फ्लेवरचं आणि क्रीमसुद्धा 360 ml बीट करून घेतलेली। क्रीम काय ही जास्त तेवढी लागत नाही, कारण पण डिझाईननुसार क्रीम ही कमी जास्त लागू शकते, त्यामुळे थोडीशी क्रीम आहे ती एक्स्ट्रा घ्या, म्हणजे डिझाईन करताना आपल्याला कमी पडणार नाही। तर आता तुम्ही बघू शकता की सगळ्या बाजूने आता क्रीम लावून झालेली आहे। आता एक्स्ट्राची क्रीम आहे ती प्लेन स्क्रॅपरने काढून घेणार आहे मी आणि चांगल्या प्रकारे त्याला फिनिशिंग देणार आहे केकला। तुम्ही बघू शकता की क्रीम लावताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केकचे क्रम्स आलेले नाही आहेत। तर ह्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की केक हा आधी थोडासा क्रम कट करून फ्रीजमध्ये सेट करून घ्या आणि मगच फायनल फिनिशिंगला घ्या। तर आता तुम्ही बघू शकता की केकचं फिनिशिंग पण खूप छान प्रकारे आलेलं आहे। आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलक्या हाताने एक्स्ट्रा जी क्रीम आहे ती काढून घेते आणि फिनिशिंग चांगल्या प्रकारे वरच्या बाजूने देते मी। तर आता क्रीम ही सगळ्या बाजूने आपली लावून झालेली आहे आणि आपला आता केक थोडासा रेडी झालेला आहे। आता लेस एक घेतलेली आहे मी। तर आता लेस आहे ती लेसचा वापर करून केकची डिझाईन तयार करणार आहे। तर आता वरच्या बाजूने लेसची जी साईज आहे ती कट करून घेते की आपल्याला लेस कितपत हवी आहे अशी। तर असेच 7-8 तुकडे करून घेणार आहे मी लेसचे। आता 7-8 तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता ते केकवरती अरेंज करणार आहे। तर आता उभ्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने केकवरती आता ती लेस लावून घेते मी आणि लेस लावताना 2 लेसमध्ये अंतर ठेवलेलं आहे आणि तेच अंतर सगळ्या लेसमध्ये एकसारखं पाहिजे, म्हणजे डिझाईन आहे ती आपली एकदम छान होईल आणि एकसारखी होईल। तुम्ही बघू शकता की अंतर आहे ते एकसारखं आहे लेसमधलं। अशाच प्रकारे बाकीच्या पण लेस त्या केकवरती अरेंज करून घेणार आहे मी। आता आपल्या लेस ही अरेंज करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता एकसारखे झालेले आहे अंतर। आता पिंक कलर आहे क्रीमचा, तो तयार करून घेतलेला आहे मी आणि आता पिंक कलरची क्रीम पायपिंग बॅगमध्ये घेतलेली आहे आणि आता ती केकवरती लावून घेते। खालच्या बाजूने केकवरती लावायला सुरुवात केलेली आहे, ती निम्म्यापर्यंतच घेणार आहे लावून आणि त्याच्यावरती आता पुन्हा फेंट शेड पिंक आहे, पिंकची ती फेंट शेड मी तयार करून लावून घेणार आहे। आता ही डार्क शेड आहे। आता वरच्या बाजूने पण थोडीशी डार्क शेड लावून घेणार आहे, कारण 2 शेडमध्ये हा केक आहे। आता फेंट आहे क्रीम ती घेतलेली आहे पायपिंग बॅगमध्ये आणि आता ती केकवरती लावून घेते। आता सगळ्या बाजूने ती लावून झालेली आहे आणि आता स्क्रॅपरच्या साहाय्याने मी ती सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेणार आहे। फ्रेंड्स, तुम्ही वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून किंवा घरातल्या वेगवेगळ्या साहित्यानुसार सुद्धा तुम्ही केकवरती डिझाईन ही तयार करू शकता। आता तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की आता मी लेस यूज केलेली आहे, त्याच पद्धतीने तुम्ही टूथपिकसुद्धा यूज करू शकता। आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की आता लाईट गेलेली आहे केक करताना मध्ये थोडीशी आणि लगेच आलेली आहे। तर आता 2 शेड झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता झिगझॅग स्क्रॅपर घेतलेला आहे आणि आता त्यानं डिझाईन तयार करते। तुम्हाला 2 शेड दिसत असेल, एक डार्क आणि एक फेंट।
आता जिगजॅग स्क्रॅपरने डिझाईन पण तयार केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता हलक्या हाताने मी आता ते लेस काढून घेते आणि आता बघू शकता की डिझाईन एकदम छान तयार झालेली आहे आपल्या केकची. तुम्हाला दिसत असेल की आतल्या बाजूने व्हाईट कलर आहे आणि वरच्या बाजूने पिंक शेड तयार झालेली आहे. आता वरच्या बाजूने सुद्धा मी ती पिंक कलर आहे तो लावून घेणार आहे. आता ते हलक्या हाताने लावून घेत आहे कारण इकडच्या बाजूने खालच्या बाजूने डिझाईन तयार झालेली आहे ती खराब होऊ द्यायची नाही आहे. अगदी व्यवस्थित ती तशीच ठेवायची. त्यामुळे क्रीम लावताना अगदी वरच्या बाजूने हलक्या हाताने लावून घेते मी. एकदम छान अशी डिझाईन ही झालेली आहे. आता वरच्या बाजूने पण एकसारखी क्रीम आहे ती पसरवून झालेली आहे. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने वरच्या बाजूने डिझाईन तयार करून घेते. तुम्ही बघू शकताय. आता वरच्या बाजूने पण डिझाईन तयार करून झालेली आहे आणि आता खालच्या बाजूने पण डिझाईन झालेली आहे. आता पायपिंग बॅगमध्ये M1 नोझल घेतलेला आहे आणि त्याने छोटे छोटी फुलं काढून घेतलेली आहे जिथं मध्ये मध्ये गॅप आहे डिझाईनचा तिथे. आता वरच्या बाजूने पण सेम पद्धतीने मी फुलं काढून घेते. आता तुम्ही बघू शकता की एकदम छान आणि सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. आता गोल्डन बॉल्स आहेत ते वरच्या बाजूने अरेंज करणार आहे आणि सेम छोटे गोल्डन बॉल्स आहेत ते सुद्धा त्यावरती अरेंज करणार आहे. आणि जे गोल्डन डस्ट आहे त्यानं बॉर्डर तयार करून घेणार आहे मी आणि आपला केक हा तयार झाला. सो फ्रेंड्स, आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. एकदम सुंदर आपला असा हा केक तयार झालेला आहे. सो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, नवीन केकसह. तोपर्यंत बाय बाय.